चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ. वेळ झालेली आहे. आपले 4 वाजलेत बरोबर आणि आजपासून आपण पुस्तक वाचनाचा कार्यक्रम सुरू करत आहोत. ज्ञानगंगा, विहंगम ज्ञानगंगा. तर याच्यात साधारण काही पुस्तकं ठेवलेली आहेत. ती तुम्हाला एकदा दाखवते कुठली कुठली पुस्तकाचा आपला अजेंडा आहे आणि तसं आपण घेणार आहोत. तर हे आपलं फ्लायर आहे. हे आपलं फ्लायर आहे. तर बघा कार्यक्रम आहे विहंगम ज्ञानगंगा. आता हिंदी किताबांचं आहे, पण कोणी मला नाही असं वाटत की जॉईन झाले ग्रुपला की ज्यांना मराठी समजत नाही. त्यामुळे मी मराठीतूनच घेणार आहे. जर कोणी असेल ज्यांना मराठी समजत नाही त्यांनी मला चॅटमध्ये टाकावं. हिंदीतनं मी घेईल, कारण हिंदीतनं घेणार होते मी हे. कारण मला बरेच दिवस आपले साधक म्हणतायत मॅडम हिंदीतले लोक विचारतायत, इंग्लिश मधले लोक विचारतायत, तुम्ही काहीतरी हिंदीतनं घ्या, इंग्लिश मधनं घ्या. तर त्या दृष्टिकोनातून मी असा विचार केला. 3 पुस्तकं तर हिंदीमधनं आहेत. पहिलं पुस्तक आपण हे घेतलंय आता आजपासून, द सेलेस्टाईन प्रोफेसी घेतलेलं आहे, जेम्स रेडफिल्ड या ऑथरचं. तर जेम्स रेडफिल्ड या ऑथरचं पहिलं पुस्तक आपण वाचलेलं आहे, सेलेस्टाईन प्रोफेसी, जे जगभरात खूप गाजलंय हे पुस्तक. आणि या पुस्तकाचं आपण विश्लेषण केलेलं आहे. आपण पुस्तक वाचत नाही तर विश्लेषण करतो. म्हणजे माझं त्याच्यावर जे काही म्हणणं आहे ते पण मी ऍड करते, एक्सप्लेन करते. भले माझं परसेप्शन असेल त्यात, ऑथरचं नसेलही, पण ऑथरने काय लिहिलंय ते बघून माझे व्ह्यूज मी त्याच्यावर सांगते, तुमचेही व्ह्यूज विचार करायला लावते. तर आता हे जे पुस्तक आहे सिक्रेट ऑफ शंबाला खूप महत्वाचं आहे. तुम्ही पेन पेन्सिल घेऊन बसा, तुमची डायरी घेऊन बसा. फार महत्वाचं याच्यातनं आपल्याला ज्ञान मिळणार आहे. तर हे जे आपण पहिलं पुस्तक वाचलं त्याचे व्हिडिओ या ग्रुपवर कोणीतरी टाकावेत. कारण या पहिल्या पुस्तकात द सेलेस्टाईन प्रोफेसी, शाश्वत सत्याचा शोध. तर शाश्वत सत्य काय आहे? आता पृथ्वी बदलतीये, गॅलेक्सी बदलतीये, युग परिवर्तन सुरू होत आहे, आध्यात्मिक क्रांती आलेली आहे. प्रत्येक जणाला ध्यान ही करावं लागणार आहे, अध्यात्माकडे वळावंच लागणार आहे. हे परिवर्तन होत आहे, मानवाचा महामानव होत आहे. ते चेतनेचं परिवर्तन आहे, चेतना वाढीचं परिवर्तन आहे. आपण काही वेगळ्या आयामात चाललोय म्हणजे काही असं वेगळी फिजिकल प्लेस आहे असं काही नाहीये. तर ते चेतनेचा स्तर आपला वाढत चाललेला आहे आणि त्या हायर चेतनेच्या स्तरावर मनुष्य जात आहे. म्हणून अरविंदांनी म्हटलंय मानवाचा महामानव होत आहे. तर ह्या चेतनेच्या वाढीसाठी द सेलेस्टाईन प्रोफेसीमध्ये 9 हस्तलिखित होते आणि त्या 9 हस्तलिखिताचा शोध रहस्यमय स्टोरी आहे. पण प्रत्येक हस्तलिखितात काय लिहिलं आहे, त्या हस्तलिखितात जो सिद्धांत आपल्याला समजतो, तो समजला तर पुढचं हस्तलिखित मिळतं. हे पण त्या पुस्तकात सांगितले ऑथरनी. त्याचा अर्थ असा आहे, की एक आपण समजून घेतलं, आपली जाणीवेची पातळी, आपली समजून घ्यायची पातळी, आपली चेतना जर एका स्तरावर आली, आपण ती नोट केली, तरच पुढच्या स्टेपवर आपण जातो. म्हणजे ऊर्जा आपल्याला अजून जाणीवेत नेते पुढच्या. तोपर्यंत नाही नेत. म्हणून आपण बघितलं तिथे एक हस्तलिखित सापडलं, त्याचं वाचन केलं त्यांनी, त्याचं अवलंबन केलं, तरच त्यांना दुसरं हस्तलिखित मिळालंय. तोपर्यंत भरपूर रहस्यमयी घटना घडलेल्या आहेत आणि मगच दुसरं हस्तलिखित हातात आलं. मगच पुढचं ज्ञान आलं ना. ऑथर म्हणतोय ते तुम्हाला समजलं तर, अवलंबन केलं तर दुसरं मिळणार आहे. हे पण जीवनात तसंच आहे आपल्या चेतनेच्या बाबतीमध्ये, सुखाच्या बाबतीमध्ये, एनर्जीच्या बाबतीमध्ये. एकदा आपण हायर एनर्जीत गेलो की अजून हायर हायर एनर्जीला अट्रॅक्ट करतो. नुसतं एनर्जीला नाही तर मनुष्य, आपल्या जीवनात ज्या काही घटना घडतात त्या, वस्तू, मनुष्य, हे सगळे आपल्याला त्या त्या ऊर्जेचेच भेटतात. ज्या ऊर्जेत आपण आहोत त्या. म्हणजे जीवनाचं रहस्य हे आज ऊर्जा आहे. बाकी या पलीकडे काहीही नाही. आइन्स्टाईननी लिहून ठेवलेलं आहे आणि आज सगळ्या जगात एकच थेरपी हायेस्ट लेव्हलला आहे, ऊर्जा थेरपी, एनर्जी थेरपी. आणि जे हीलर्स हे वापरतात, बाकी सगळं मागं पडलंय. रेकी मागं पडलंय, योगा मागं पडलेले तुम्हाला सांगते. कारण हे थोडे-थोडे चेतना, थोडे-थोडे ऊर्जा देणारे.
जसं आजूबाजूचं सराउंडिंग असतं, तसं ते टेक्निक, मेथड अवलंबली पाहिजे. आता येणारी ऊर्जाच एवढी हायर येतीये आणि मग बैलगाडीने प्रवास करून काय उपयोग आहे, जिथे हेलिकॉप्टर अवेलेबल आहेत तिथे. म्हणून हे जसं आपल्याला समजतं, आपण बैलगाडीचा प्रवास सोडला आणि आता आपण वेगळ्या ह्यानी प्रवास करतो. तसंच हे आयुष्याचं एनर्जी टेक्निक्स आहेत, एनर्जीचं नॉलेज आलंय आणि अजूनही आपण वेगळ्या पारंपरिक गोष्टी करत बसलो, तर एवढे हायेस्ट स्पीड, हायेस्ट फायदा, त्वरित फायदा देणारी गोष्टी आपल्याला भेटतील का? तर एनर्जी टेक्निक आयुष्यात हे हायेस्ट लेव्हलचे आणि हे मी सगळं अनुभवलेलं आहे, अनुभवत आहे. म्हणून या एनर्जीला समजून घेणं गरजेचं आहे. आजच मला काल आपला शिवसहृदयशास्त्राचा क्लास झाला पिरॅमिडमध्ये आणि त्या मॅडम मला म्हटल्या, की मला एनर्जी-बिनर्जी हे काही भावत नव्हतं. तर हे असं समजू नका. मला सांगायचंय, प्रत्येक गोष्ट जाणून घ्या. ओपन ठेवा. मला हे नाही आवडत, मला हे नाही करावंसं वाटत किंवा मी कधीच हे करत नाही, असं म्हणण्यापेक्षा ओपन अप करून बघा आणि मग नाही आवडलं तर ठीक आहे. तर हेच मला सांगायचंय. तर एनर्जी समजून घ्या आणि ज्या एनर्जीत आपण असतो तेच आपल्याला सगळं भेटतं. म्हणून हायर ऊर्जेत असणं हा एक सिद्धांत झालाय, रहस्य झालंय. आणि जर आपण आपल्याला हायर ऊर्जेत ठेवलं, तर हायरच सगळ्या गोष्टी घडणार आहेत. तर हे सगळे मंत्र, 9 मंत्र ऑथरनी दिलेत त्या पुस्तकात आणि त्याचं बहुतेक व्हिडिओ असतील तर टाका. 10वं जे आहे ते मी आता मिळतंय का बघूयात. इथे म्हटलंय त्यांनी आणि हे आहे 11वं. जे सिक्रेट ऑफ शंभाला पुस्तक आहे, त्याचं 11वं सिद्धांत याच्यात मांडलेले आहेत आणि सगळे ऊर्जा रिलेटेड आहेत. जे लेटेस्ट म्हणजे फॉरेनचे ऑथर हे काही नुसत्या स्टोऱ्या लिहित नाहीत. ते स्पिरिच्युअल सुद्धा आहेत. त्यांना सगळं ज्ञान मिळालंय आणि हे स्पिरिच्युअल ज्ञान ते स्टोरी रूपात मांडतायत. आणि म्हणून जगप्रसिद्ध ही पुस्तकं सध्या गाजतायत. कारण स्पिरिच्युअल परिवर्तनच आलेलं आहे. आणि म्हणून मग या पुस्तकांना खूप, खूप खप वाढलाय. कारण ही वैश्विक क्रांती घडतीये. पृथ्वीवरची क्रांती घडतीये. आपल्यात परिवर्तन घडतंय आणि मग आता हे आपण द सिक्रेट ऑफ शंभाला. तर हे पुस्तक घ्यायचंय. त्याच्यानंतर अजून 3 घेणार आहे आपण. दिव्यात्मक हे संदेश. ह्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच आफ्टर डेथ आपल्याला कळणार आहे. रहस्य मी गिरनार घेणार आहोत आणि जह जह चरण पडे गौतम के. तर ही 4 पुस्तकात अजेंडात आहे. माझं काही शेड्यूल असेल तर मी ऑफ देणार आहे. रविवार तर सुट्टी आहेच आहे. पण असं करत-करत जमेल तसं माझं काही असेल तर मी ऑफ देत सलग नसणार आहे हां. पण तरी ही पहिली 4 पुस्तकं आपल्याला घ्यायची आहेत. तर चला आता आपण सुरू करूयात. पहिलं पुस्तक तर तुम्हाला मी हे पुस्तक इथे दाखवते. हे आहेच आहे सिक्रेट ऑफ शंभाला. तर बघा, हे सिक्रेट ऑफ शंभाला म्हटलेलं आहे, इन सर्च ऑफ 11th इनसाइट. 11th इनसाइट म्हणजे इनसाइट बघा, जे काही आपण म्हणतो, की दृष्टीपथात काय आलं, इनसाइट काय माझं इन्स्टिंक्ट्स काय आहे. तर या इन्स्टिंक्ट्स प्रमाणे आपल्याला आता इन्स्टिंक्ट्स येऊ लागलेत. सिन्क्रोनॉसिटी आपण बघतोय. तर इन सर्च म्हणजे 11th इनसाइटच्या शोधामध्येच आहे ते. शंबालाला जायचाच प्रवास वर्णन आहे. खूप रहस्यमय तर आहेच आहे. इंटरेस्टिंग पण आहे, पण आपण स्टोरी बघणार नाहीये. मी सुद्धा वाचली नाही स्टोरी. मी स्किप करत गेले. कारण जेवढा अजेंडा आहे तेवढंच माझं असं आहे. जेवढं आहे तेवढंच आपण हे काही स्टोरी वाचण्यासाठी मी पुस्तक वाचलेलं नाहीये. आणि तुम्हालाही इंटेन्शन मला काही हे सगळं स्टोरी सांगायची नाही. मला जे महत्त्वाचे त्यातनं काही ग्रास्पिंग स्पिरिच्युअल आध्यात्मिक सिक्रेट्स आहेत ते सांगायचे. त्यामुळे आपण जर हे पुस्तक वाचत बसलो तर अननेसेसरी वेळ जाणार आहे आणि मग जो फोकस आहे तो दूर राहतो. म्हणून फक्त फोकस आपला जो आहे त्यावरच फोकस करायचा म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला ग्रहण करता येईल. तुम्ही सुद्धा वही पेन घेऊन बसावं. आज पहिला दिवस असल्यामुळे मी रेकॉर्डिंग करत आहे. उद्याचं मलाही माहिती नाही काय आहे. तर हे तुम्ही लक्षात घ्या. कारण काही कॉपीराईटचे इश्यूज असतात. बघायला लागतं. अजून मला ते बघायला वेळ नाही झाला. तर हे मी घेतलेलं आहे. जरा आत्ताशी काही लोकं जागे झालेत. परत लिंक टाका मी जॉइन करून घेते. कोणीतरी ग्रुपवर लिंक टाका. आज बघितले ना किती लोकांचं जॉइनिंग आहे. असे अचानक उठतात सगळे. तर इथे बघा द सेलेस्टाईन प्रोफेसी बेस्ट सेलर लिहिले. इथे काय लिहिलंय बघा. द बेस्ट येट फ्रॉम जेम्स रेडफील्ड.
आता जेम्स रेडफील्ड हा ऑथर आहे, खूप गाजला. याची बरीच पुस्तकं आहेत. हे मागं काय लिहिलंय मी ते वाचणार आहे. तर आपण बघूयात ते काय लिहिलेलं आहे मागं, कारण हे महत्वाचं आहे. हे बघा, हे मागं काय लिहिलंय हे मी वाचणार आहे. त्याचा अर्थ सांगते. आता अर्थातच माझा फोकस विश्लेषणावर आहे. याचं एक वाक्य सांगितलं तर मी एक पॅराग्राफ किंवा अजून 5-6 वाक्य बोलणार आहे. काही तुम्हाला त्याच्या रिलेटेड सांगणार आहे त्या अजेंडाने. आपलं हे विश्लेषण आहे. चला मागं काय लिहिलेलं आहे वाचूयात. व्हेन जेम्स रेडफील्ड रोड this phenomenal international bestseller, The Celestine Prophecy. मिलियन्स ऑफ रीडर्स डिस्कवर्ड. बघा मागच्या पुस्तकाबद्दल आहे. काही वेळेला वाचेल मी, काही वेळेला नाही वाचणार. मागच्या पुस्तक सेलेस्टाईन प्रोफेसी हे जे आहे मिलियन्स रीडर्स होते. मिलियन्स घराघरात हे पुस्तक गेलं यूएसएच्या. खूप गाजलं. स्पीडनी याचं हे झालं. मिलियन्स ऑफ रीडर डिस्कवर्ड लाईफ अफर्मिंग ट्रूथ्स. म्हणजे सगळ्या रीडर्सला, मिलियन्स ऑफ रीडर्सला कळलं लाईफ काय आहे. लाईफ आता कशी चालली आहे, वेगळी लाईफ चालली आहे आपली पूर्वीपेक्षा. लाईफ अफर्मिंग ट्रूथ, सत्य अबाउट सिंक्रोनिसिटी, आपल्यालाही सिंक्रोनिसिटी कळतीये. इंट्युशन अँड पर्सनल डेस्टिनी, आपलं स्वतःचं भाग्य कसं चाललंय, भाग्य कशावर आहे, आपल्या जीवनात सिंक्रोनिसिटी किती वाढली आहे आणि इंट्युशन्स किती वाढल्यात. मग ह्याचा उपयोग नको का करायला, हे कळलं वाचणाऱ्यांना. हिअर द इन्स्पायरिंग जर्नी कंटिन्यूज. आता ही जी मोटिवेशनल स्टोरी आहे ती कंटिन्यू झाली या पुस्तकात सुद्धा. कॅरिंग अस टू ए न्यू ॲडव्हेंचर. आता न्यू ॲडव्हेंचर आहे, कारण कथा ही ॲडव्हेंचरच आहे. अँड न्यू स्पिरिच्युअल ट्रूथ्स, हे महत्वाचं आहे. नवीन स्पिरिच्युअल ट्रूथ्स आलेत याच्यात. हायेस्ट स्पिरिच्युअल ट्रूथ्स आहेत. मला सुद्धा काही गोष्टी थोड्या माहिती ना, मी इम्प्लिमेंट करतेय ऑलरेडी. पण मला सुद्धा काही गोष्टी इथे लिहिलेल्या ढळे दिसल्या, ट्रूथ्स कळले. दॅट आर इमर्जिंग इन ह्युमन अवेअरनेस. आपल्या अवेअरनेस मध्ये नवीन हे ट्रूथ्स देणारं हे पुस्तक आहे. इन द रिमोट स्नो कवर्ड. आता हे जाऊ देत, ही सगळी स्टोरी स्नो कवर्ड शंभाला म्हणजे तिबेटच्या पुढचं आहे, तिबेटच्या तिथे जावं लागतं. पण काही स्पिरिच्युअल प्लेस नाहीये. हे बघा, उदाहरण मी सांगते. आपलं हे पिरॅमिड आहे प्लेस, आजूबाजूनी सगळे डोंगर आहे, खूप नयनरम्य आहे. ही फिजिकल प्लेस आहे. पण आता शंभाला येणं ही चेतनेच्या स्तरावर प्लेस आहे. पण तिथे त्या चेतनेच्या हायर लेवलला जायला सुद्धा तिबेटमध्ये जावं लागतं. असं काय आहे बघा? कारण हिमालय. हिमालयात गेल्यावर आपला कॉन्शियसनेस वाढतो, चेतना वाढते, अवेअरनेस वाढतं. मला हा अनुभव घ्यायचा होता म्हणून मी हिमालयात गेले. हिमालयात मेडिटेशन केलं. म्हणजे नेचर एवढं भरभरून देतो, तसं बर्फची जी रांग आहेत, पर्वत आहेत, सहस्त्रार चक्रावर काम करतात. मी तुम्हाला सांगितलं. प्रत्येक फिजिकल प्लेस जगातलं हे प्रत्येक चक्र आहे. भारतातले प्रत्येक चक्र म्हणजे प्रत्येक प्लेस आहेत. मग या माउंटन जवळ गेल्यावर, या ठिकाणी गेल्यावर हायर चेतनेत आपण जातो. आणि मग तिथून आपल्याला शंभालाच जाता येतं. आता शंभाला ही चेतनेची प्लेस आहे. ज्ञानगंज म्हणतो. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं बरेच जातात लोकं, सूक्ष्म लेव्हलवर जातात. फिजिकल लेव्हलवर आपण जाऊ शकत नाही सूक्ष्ममध्ये इथे शंभाला. ती चेतनेची आहे म्हणून सूक्ष्म शरीर. कारण आपण जे आता जाणार आहे ते सुद्धा सूक्ष्म शरीरानेच जाणार आहे. आपण हे स्थूल शरीर सोडणारच आहोत. त्याशिवाय आपल्याला हायर कॉन्शियसनेस या फिजिकल शरीराला शक्य नाही. हे जडत्व आहे, हाडं आहेत, मांस आहे, म्हणजे हे मूलाधार आहे. पृथ्वीशी नातं निर्माण केलेलं आहे. मग हे कसं आपल्याला हायर कॉन्शियसनेसमध्ये खूप जाऊन देणार आहे. आता जे परिवर्तन सुरू झाले. हे स्थूल शरीर सर्वांना सोडायचंय. पण म्हणून आपण नाही मेलो, आपण काही नष्ट झालं असं नाही. आपण म्हणजे चेतन आहे. चैतन्य आहे. आपलं खरं अस्तित्व चैतन्य आहे. आणि तेच आपण उपभोगणार आहोत तिथे. म्हणजे जर आपण समजा गेलो आता शंभालात, तर आपल्याला शंभालात सगळं कळतं कसं सुंदर आहे, काय आहे, जाणीवा हे ते. तसंच आपलं परिवर्तन आता आहे. तर हे सगळं मागचं मी वाचलेलं आहे. तर आता पहिलं मी वाचते. पहिलं सुद्धा ऑथर्स नोट खूप छान आहे. हे सगळं महत्वाचं आहे. काय आहे बघा, अॅक्नॉलेजमेंट. आता हे अॅक्नॉलेजमेंट वाचतेय मी. काय केलंय ऑथरनी पहिलं? अॅक्नॉलेज केले. म्हणजे काय केले? परिपूर्तता केलीये. धन्यवाद दिलेत. लिहून घ्या. तुम्हाला वाटतं
तेवढं धन्यवाद, कौतुक किंवा ॲप्रिसिएशन हे आपण 6 हार्ट व्हर्च्यूज बघतो. तुम्हाला वाटतं तेवढं खूप कमी लेव्हलचं नाहीये. त्यामुळं हा ऑथर सुद्धा पहिलं पान अॅक्नॉलेज किंवा कोणीही अॅक्नॉलेजमेंट मी पी-एच-डी थेसिस लिहिला माझं अॅक्नॉलेजमेंटच पहिलं पान आहे. तर ह्यानी काय होतं, कोणालाही धन्यवाद आपल्याला कुठलीही चांगली गोष्ट झाली, त्यामध्ये क्षुल्लक कोणी मदत केली, त्यांना अॅक्नॉलेज त्याही वेळेला देणं, म्हणजे आपण हायर लेव्हलला जाणं. लक्षात घ्या, लिहून घ्या हे वाक्य. अॅक्नॉलेजमेंट म्हणजे धन्यवाद, कृतज्ञता देणं म्हणजे एक हायर लेव्हलच्या स्टेपवर जाणं. मग तुम्ही जेव्हा अॅक्नॉलेज करता, एका व्यक्तीला का होईना करता, त्यावेळेला लाखोंना अॅक्नॉलेजमेंट जाते. कारण आपण सगळे कनेक्टेड आहेत. आपण सगळे वननेसमध्ये आहोत. व्हिडिओ टाकले 3 ते ऐकायचे डिटेल सगळ्यांनी. काही लोकांना खूप समजून सांगावं लागतात काही गोष्टी. काही लोकं साधेभोळे लगेच एक्सेप्ट करतात. तर हे 3 व्हिडिओ ऐकायचेत, त्यातले लिहून घ्यायचेत पॉइंट. सारांश लेखन करायला सांगितले, कारण तोच सगळा जीवनाचा सार आहे. आणि त्यांनी सांगितले, मलाही माहिती नव्हतं, की एवढं एकाला धन्यवाद दिले आणि एकाचं कौतुक केल्याने लाखोंपर्यंत जातं. आपण म्हणतो वी आर कनेक्टेड, वी आर इन वननेस आणि सगळे असे एकमेकांना वेव्हजनी कनेक्टेड आहे. पण त्यांनी त्या व्हिडिओत किती डिटेल सुंदर सांगितलंय बघा. तर हे अॅक्नॉलेजमेंटवरनं आपण लेसन घ्यायचं आहे. पहिलं वाक्य ते लिहायचंय. आता काय म्हणतोय ऑथर इन द इव्होल्यूशन ऑफ स्पिरिच्युअल अवेअरनेस. बघा इव्होल्यूशन चाललंय. आपल्या आध्यात्मिक अवेअरनेसचं हे परिवर्तन आहे. देअर आर मेनी हीरोज. कित्येक हिरो आहेत. मग त्याला काय-काय हिरो मिळालेत? पायोनियरिंग पॉप्युलरायझेशन ऑफ द सायंटिफिक रिसर्च. तो म्हणतो, ज्यांनी मला हे सायंटिफिक इव्होल्यूशन्स किंवा रिसर्च सांगितला. कशाचा? ऑन प्रेयर अँड इंटेन्शन्स. लिहून घ्या. पहिलं प्रकरण त्याच्यावरच आहे. प्रेयर अँड इंटेन्शन. लिहून घ्या. प्रार्थना आणि इंटेन्शन म्हणजे हेतू. इंटेन्शन म्हणजे हेतू म्हणजेच संकल्प. म्हणजे पुन्हा या पुस्तकात संकल्पावर फोकस आलाच आहे. प्रेयर, प्रेयर म्हणजे प्रार्थना नाही. प्रेयर म्हणजे आपण जे व्हिज्युअलाइज करतो तेच इथे आहे. प्रार्थना या शब्दाला नुसतं भाळू नका. आता काय म्हणतोय बघा. व्हिज्युअलाइज करायचंय तिथे. प्रार्थना आणि इंटेन्शन म्हणजे संकल्प. ज्यांनी सायंटिफिक रिसर्च दिला. प्रार्थनेने काय होतं, इंटेन्शननी काय होतं आणि मी तुम्हाला नेहमी म्हणते संकल्प, संकल्प, संकल्प. मलाही कळत नव्हतं मी काय एवढा सारखा फोकस करते. मी तुम्हाला संकल्पाचं का सांगते आणि ते प्रतिपदेचं का सांगते. मला कुतूहल असतंच ना, मी का अननेसेसरी एवढा फोकस देत चाललीये. काय ऊर्जा करून घेते, पण का घेते हे पण मी समजून घेण्याचा प्रयत्न करते. तसंच ते होतं आणि मला ते आज रुपाली मॅडमनी व्हिडिओ टाकलाय. तो पण व्हिडिओ बघून घ्या. त्याच्यात तर तिने केवढं सांगितलंय. डी सायंटिस्ट आहे ती. डी स्तरावर सुद्धा तिने सांगितलंय मला जे होते इन्स्टिंक्ट्स, की आपण एक विचार बदलला, की आपले जे काही मुलं आहेत, आपले जे काही पॅरेंट्स आहेत, त्यांच्यातही सगळे बदल घडतात. तेच ती म्हणतीये, तसं असावं वगैरे म्हणतीये. बघा तुम्ही ते. इव्हन मेलेल्यांपर्यंत जातं ते. आपला एक विचार. आणि म्हणून संकल्प सुद्धा तो कसा सगळ्या आपल्या डी-एन-एनी ह्याला घडवतो आणि तिकडून जातो ते ती सांगते. म्हणजे एवढं महत्व आहे या इंटेन्शनला. मी तर सांगते सगळ्याचं रहस्य इंटेन्शनच आहे. आणि आपण जर इंटेन्शन नाही ठेवलं तर काय आपण हातात घेणार आहे? आपल्याला काही मागण्यासाठी इंटेन्शन हवंय असं काही नाहीये. आपल्या जीवनाचा पर्पज म्हणजेच इंटेन्शन आहे. आणि जीवनाचा पर्पज समजून घेणं म्हणजे काय म्हणजे जीवनाचं इंटेन्शन आहे. म्हणतो ना आपण माझा सोल प्रोग्राम कळावा. सोल प्रोग्राम कळला की बरोबर प्रगती होते. मग हे काही मागणं नाही हे इंटेन्शन आहे. आपला सोल प्रोग्राम कळाला. जन्म कशासाठी घेतलाय? मला जन्मात काय करायचंय पुढं? तर हे इंटेन्शन आणि प्रेयर. दुसरा आकडा, की प्रार्थना आणि इंटेन्शनमुळं काय-काय होतं, सगळं काही बदलू शकतं या पुस्तकात लिहिलेल्या. प्रार्थना आणि इंटेन्शननी सगळं काही बदलू शकतं. हू कंटिन्यूज टू पुश द डेव्हलपमेंट ऑफ न्यू स्टडीज ऑन ह्युमन इंटेन्शनॅलिटी. बघा, हे सगळे सायंटिस्टचे रिसर्चचे विषय आहेत. तो त्याचा जो मित्र होता, त्यांनीच प्रेयर आणि इंट्युशनवर जो रिसर्च केला, सायंटिफिक स्टडी केला
आणि न्यू स्टडीज ऑन ह्युमन इंटेन्शनॅलिटी फॉर द इन्स्टिट्यूट ऑफ नोएटिक सायन्सेस. एखाद्या इन्स्टिट्यूटसाठी त्यांनी जो रिसर्च केला, त्यांनी मला काय माहिती दिली, त्यांनी या पुस्तकात आणली स्टोरी रूपाने. पहिल्या प्रकरणात तेच आहे. मग हे सगळे रिसर्च कळले. इन न्यूट्रिशन रेकग्निशन, मग आता न्यूट्रिशनचं पण आहे, ते जाऊ द्या आपल्याला थोडं थोडं. हुज इंट्युशन अँड फेथ पॉवर सर्व्स ॲज ए कॉन्स्टंट रिमाइंडर ऑफ द मिस्ट्री. या पुस्तकातली जी मिस्ट्री आहे, रहस्यमय कथा आहे, त्याला कशाचं जोड आहे? हुज इंट्युशन म्हणजे कोण आहे त्याची नातेवाईक, हुज इंट्युशन आणि फेथ पॉवर. बघा लिहून घ्या, फेथ पॉवर आला तिसरा वर्ड, फेथ पॉवर म्हणजे विश्वासाची शक्ती. प्रत्येक ठिकाणी विश्वासाची शक्ती त्याला सापडली त्या रिलेटिव्ह कडनं आणि तिथे त्यांनी एक्नॉलेजमेंट दिली. आता विश्वासाची शक्ती तर आपण तर हे सगळं बघतोच बघतो. विश्वासाची शक्ती, विश्वासच पाहिजे आणि आपले विश्वासच बदलायचेत ना आता. आपले विश्वासच बदलायचे. समजा मला दिल्लीला जायचं, एरोप्लेननी 1 तास लागतो दिल्लीला, 1-1.5 तास. मग मी काय म्हणायचं, मी अर्ध्या तासात दिल्लीला पोहोचले. माझा विश्वास काय आहे? फास्टेस्ट एरोप्लेन. वेळ किती लागतो? 1.5 तास. मग मी काय म्हणणार, अर्ध्या तासात मी दिल्लीला पोहोचते. मी असं म्हणणं कसं शक्य आहे? ते नाही. विश्वास बदलायचेत आता आपल्याला. पोहोचू ना. माहिती नाही तो बघून घेईल कशाने पोहोचवायचं. हे आपल्याला करायचं आहे. म्हणून इथे फेथ पॉवर लिहून घ्या तिसरं. आता मी ऑथर्स नोट वाचते. आज मी एवढंच करणार आहे. उद्या चॅप्टर घेणार आहे. कारण आपल्याला मेडिटेशन पण करायचंय. अर्धा तास आपण मेडिटेशन पण करणार आहे. तर ऑथर्स नोट पण महत्वाची, खूप महत्वाची. मला एकही वाक्यातलं वाटलं नाही. सगळं पानच महत्वाचं आहे. ऑथर्स नोट काय म्हणतो? व्हेन आय रोट द सेलेस्टाईन प्रोफेसी अँड द 10th इन्साइट. 10th इन्साइट मी आता बघते मिळते का? मी ते आणणार आहे. आय वॉज फर्मली कन्व्हिन्स्ड दॅट ह्युमन कल्चर वॉज इव्हॉल्विंग थ्रू अ सिरीज ऑफ इन्साइट्स into life and spirituality insights that could be described and documented. ऑथर म्हणतो संपूर्ण ह्युमन इव्होल्युशन आता जे सुरू झालेलं आहे, ह्युमन कल्चर बदलत आहे, ह्युमन इव्होल्युशन सुरू झालंय, ते स्पिरिच्युअलिटी भोवती इव्होल्युशन होत आहे. इन्साइट्स वर सुरू झालेले, इन्साइट्स आर डिस्क्राइब्ड आणि डॉक्युमेंटेड म्हणजे हे लिहिलं जातं इन्साइट सुद्धा. आणि म्हणूनच तुम्ही इन्साइट लिहायचे, लिहून घ्या. जे काही तुमच्या मनात विचार येतात. आता मला कोणी म्हटलं मगाशी एक फोन झाले, फोन तर दिवसभरातून 3-4 असतात. आणि पुन्हा सगळ्यांना एक नम्र विनंती, पर्सनल मेसेज कुठल्याही परिस्थितीत करू नका. खूप पर्सनल मेसेज करताय तुम्ही, खूप. 8-10 व्यक्ती अशा आहेत त्यांना समजतच नाही. तुम्ही ना तुम्हाला माझ्याशी जे काही पर्सनल बोलायचे ते लिहून ठेवा एका डायरीत. आणि मी तुम्हाला काउन्सिलिंगला वेळ देते, 1 to 1 वेळ देते. त्यावेळेला तुम्ही वेळ मागून माझ्याशी सगळे डिस्कस करा. पण पर्सनल माझा खूप वेळ जातोय, खूप. आणि वेळ जातो म्हणजे माझी इन्व्हॉल्वमेंट खूप असते बघा. मी लगेच वाचलं, सोडलं असं नाही करू शकत. त्याच्यावर मग कम्युनिकेशन वगैरे सगळं वाढतं. आज 4-5 फोन झाले. तर ते फोनवर म्हणत होत्या म्हणजे आता असतील तर ओळखून घेतील कोण आहे, मी नाव नाही घेत, बघते आहेत का. तर ते मला म्हणत होत्या मॅडम, की मला गाडी चालवताना सुद्धा इन्साइट्स येतात. त्यांना परवा बसमध्ये, मागं बसमध्ये बसल्यावरही काहीतरी दिसलं होतं. आता त्या मला सांगतात ते. पण हे नुसतं सांगण्यापुरतं लक्षात ठेवण्यासारखं नाही, ते तुम्ही लिहा मला म्हणायचे. मॅडम आहेत, लिहून ठेवा मॅडम, काय दिसतंय गाडीवर. आणि मग याचं आपण ज्यावेळेला लूप लावतो ना, हो, मला असं दिसलं होतं आणि असं घडलं किंवा नाही घडलं, त्याच्यावर मला काय विचार आला, मंगल मॅडमनी काय सांगितलं, हे नोट डाउन करून ठेवा. हे जर केलं तर काय होणार आहे ना, ती ऊर्जा भरभरून तुम्हाला अजून देणार आहे. मग ह्या गोष्टी पुढं न्यायच्या असतील तुम्हाला तर, नसतील न्यायच्या तर नका लिहू. पण हे मला म्हणायचंय, तर आपल्या हे सगळ्यांना होतंय. कारण आपण ध्यानी आहोत. ध्यान न करणाऱ्यांना सुद्धा हे होतच आहे. आपल्याला जास्त होतंय. पण आपण जर हे नोट डाउन केले इन्साइट्स, तर आपल्याला भरभरून मिळणार आहे पॉवर. आपल्याला गाईडन्स पण मिळणार आहे. आपल्याला पहिल्यांदा आपल्या जन्मात काय करायचंय हे कळलं पाहिजे आणि ते त्यातून कळणार आहे. तर हा ऑथर म्हणतोय डॉक्युमेंटेड
हे जे सगळं चाललंय ते डॉक्युमेंटेड डिस्क्रिप्शन होतंय. ऑल दॅट हॅज ऑकर्ड सिन्स हॅज ओन्ली डीपन दिस बिलीव्ह. आता ह्याने काय होतं, तुम्ही लिहून ठेवलं आणि तुम्हाला कळलं, की मला हे धागे दोरे लागतायत. उगाचच दिसत नाहीये. तुम्ही डॉक्युमेंट केलं. यामुळे काय होणार आहे, 10 लोकं ग्रो होणार आहेत तुमच्या लिखाणाने सुद्धा. हे इथे म्हटलंय. ही जी बिलीफ होणार आहे तुमची स्वतःची, त्याने कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस पेरला जाणार आहे. हे बघा, आपल्याला सगळ्या पृथ्वीला बदलण्यासाठी आपण आलेलो आहोत इथे. आता आपण आपल्या जीवनाला नाही आलेलो. म्हणून स्वतःला काही पाहिजे, नको पाहिजे हे सोडून द्या. खूप खुरटलेला विचार आहे हा. सारखं तेच घंटा मी वाजवतीये. एक दुसऱ्यासाठी प्रयत्न केला, तर 1000 स्टेप तुम्ही पुढे जाणार आहे. तुम्हाला पुढे नाही जायचंय, पण त्या दुसऱ्याला तरी आणा. तुमची पॉवर आहे. तुम्ही जन्म त्यासाठी घेतलाय. आता इथे काय होणार आहे, लिहून ठेवलं तुम्ही. तुमच्या मनात ती बी रुजवली. रुजवली, झोपल्यावर तेच होणार आहे ना, लिहून ठेवलं की तुम्ही. आणि त्यामुळं काय होणार आहे, तुमच्या घराभोवती, तुमच्या डोक्याभोवती हा कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस पेरला. अरे, मला दिसतंय. अरे, मला इन्साईट होतंय. मी तेच उदाहरण घेते, कारण पटवायला मला काहीतरी लागतं ना उदाहरण द्यायला. म्हणून मी आज फोन आलेले घेतीये. तर मला दिसतंय, मला काहीतरी होतंय. मग हे मी लिहून ठेवलं, तर रात्री माझा मेंदू काम करणार आहे. माझ्या भोवती वारामध्ये राहणार आहे. मग माझा शेजारी मुलगा आहे, नवरा आहे, त्याला पण हे सुरू होणार आहे. आणि यामुळे 10 लोकांना मी पुढे नेणार आहे. हे तुम्ही शिका आता. कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस पेरायचं आहे आपल्याला. जे काही लाईट बिंगमध्ये 25 जण आहेत ते नाही. आता जास्त लोकं जे कार्यक्रम अटेंड करतात त्यांनी हे करायला सुरुवात करा. हे करण्याने काय होणार आहे, तुम्ही 10 जणांना पुढं आणलं, तुम्हाला अजून 100 स्टेप पुढे नेणार आहे तो. कारण तुम्ही त्याला मदत करताय. डिव्हाइन हेतू आहे. ती ऊर्जेला तुम्ही मदत करताय म्हणून भरभरून देणार आहे ऊर्जा. म्हणून आता सर्व्हिस टू अदर्स खूप महत्वाची. लोकं वेडे आहेत का नोकऱ्या सोडून कामं करत बसले सर्व्हिस टू अदर्स. साधा एक हेतू लक्षात घ्या. मग हे तुम्ही केव्हा करणार? प्रत्येकाला काही असं ध्यान घेणं, कार्यक्रम घेणं, संस्था काढणं जमत नाही. त्यापेक्षा जे शक्य आहे स्वतःपुरतं तरी केलं तर 100 लोकांचं होणार आहे आणि तेच त्या व्हिडिओत आहे. एकाला जरी धन्यवाद दिले तर सगळ्या ग्रुपला धन्यवाद. लगेच धड-धड, धड-धड ग्रुपमधले हलणार आहेत. मग का ग्रुप करतो आपण कार्यक्रमाचा? तेच तर हेतू आहे. म्हणून लिहून घ्या, की तुम्हाला हे डॉक्युमेंटेशन डीपन बिलीव्ह करायची आहे. म्हणजे बिलीव्ह कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस धड-धड, धड-धड बदलत जाणार आहे आणि ऊर्जा एवढी जबरदस्त वाढत जाणार आहे आता. म्हटलं की धाडकन पुढं, म्हटलं की धाडकन पुढं होणार आहे. मग निगेटिव्ह असलं तरी होणार आहे. मग ह्याच्यासाठी आपल्याला कंट्रोल आणला पाहिजे. आता खूप वाईट गोष्टी घडायला लागल्यात बघा. आणि या गोष्टी वाईट घडू नयेत म्हणून आपल्याला कंट्रोल पाहिजे ना आपल्या विचारांवर. We are becoming fully conscious of a higher spiritual process operating behind the scenes in the life, and in doing so we are leaving behind. आता मी सगळं वाचत नाही. याचा अर्थ असा म्हटलाय, की आपलं मटेरियलिस्टिक वर्ल्ड आपण आता मागं टाकत चाललंय. मटेरियलिस्टिक वर्ल्ड म्हणजे इथे ऑथरनी अजून त्याला हायर मीनिंग दिलंय. आपण खूप थोडं कमी म्हणतो, की मटेरियलिस्टिक वर्ल्ड म्हणजे मला दिसतं हे घर, कपाट, गाडी, दागिना, मटेरियलिस्टिक वर्ड आपण म्हणतो. मला मटेरियलिस्टिक वर्डमध्ये रमायचं नाही असं आपण म्हणतो. कपडा, लत्ता, दागदागिने ह्याच्यात मला हे राहिलं नाही असं म्हणतो. पण ऑथर म्हणतो मटेरियलिस्टिक वर्ड आपण बिहाइंड करत चाललोय. म्हणजे काय खूप छान म्हटलंय. तर आपल्याला जीवनाबद्दल जी सिक्युरिटी होती ना, म्हणजे बाबा जगू का मरू ही मागं टाकत चाललोय. बघा माझ्यासारखे रेडी आहेत मरणाला. या आणि घेऊन जा. खूप जण रेडी आहेत. तर हे ऑथरनी म्हटलंय मटेरियलिस्टिक वर्ल्डला म्हणजे जी मरणाची भीती ती मागे टाकली आपण. आणि अजून एक सांगितलंय, समजा आता हा पिरॅमिड आहे. आपल्याला पिरॅमिड दिसतोय. तो मटेरियलिस्टिक वर्ड आहे आपला, की आपण तो पिरॅमिड पाहतोय. पण ऑथरने म्हटलंय एनर्जी बघा त्याची. आणि आज व्हिडिओ टाकलाय मी सगळ्यांची गरगर, गरगर, गरगर किती एनर्जी फिरतीये. काय ऊर्जा वाढलेली होती. आता घरातही तुम्ही चेक करा आणि खरंच त्या ग्रुपवर टाका. कारण आपण सुद्धा हे एक्सपेरिमेंटेशन करतोय, की घरातही तेवढी आहे का आज बघून टाका ना व्हिडिओ. आपणही बघू खरंच पिरॅमिड वाढवतो का ऊर्जा? खरंच निसर्ग वाढवतो का? बरं वाढवतो तर किती पटांनी वाढवतो? आपल्याला काही सगळं ब्लाइंडली एक्सेप्ट नाही करायचंय.
तर आज जरूर 2-3 जणांनी व्हिडिओ टाका. बघू खरंच त्या दिवशी वाढली होती का? मग आता आता वाढली, अजून 2 दिवसांनी करून बघा. मग किती दिवस टिकली ते पण बघता येईल. तर आता हा ऑथर म्हणतो मटेरिअलिस्टिक वर्ड म्हणजे मी तो पर्वत बघतीये, मी हे झाड बघतीये, मी हे पिरॅमिड बघतीये. ते मटेरिअलिस्टिक वर्ड आपण केव्हाच मागे टाकले तो म्हणतो. आता आपण एनर्जी बघायला लागलोय. बघा मी तर एनर्जी बघते. तुम्ही काय बघताय मला नाही माहीत. मग पिरॅमिडमधली एनर्जी आपण बघितली सगळ्यांनी. झाडामधली एनर्जी मी सांगितलं सगळे आत्मे आलेच झाडात छान-छान, मोठ्या-मोठ्या. म्हणून आता आपल्याला झाडं लावायची. आता मी सगळ्या नक्षत्रांची झाडं आणणार आहे पिरॅमिडला. आपले जे काही 27 नक्षत्र आहेत ते. आणि मग अजेंडा ठेवणार आहे. तुमच्या नक्षत्राचं प्लॅन तुम्ही लावा, त्याला जोपासा. आणि हे जर केलं तरी आयुष्य बरंच सुधारतं. तर ह्याच्यामध्ये तुमचं नक्षत्र, तुम्ही यायचं, तुमचा खड्डा खणायचा झाडासाठीचा. झाड मी तुम्हाला देईन. तुम्ही लावा आणि दरवेळेला या तिथे 2 महिन्यातनं एकदा, 3 महिन्यातनं आणि त्याला खत-पाणी घाला. येताना खत घेऊन या. वाढवा, सुंदर नाव ठेवा झाडाचं, त्याच्याशी इदूच करा, त्याला कवटाळा. कारण नक्षत्र झाडाची सेवा, तुफान बदलवतं आपलं आयुष्य. हे सगळं मी सेशन घेणारच आहे. आणि आपण आता 30 तारखेला पंचतत्वाचे गुरुजी हरियाणाचे आचार्यजी ब्रजमन शास्त्रीजी बोलवलेत. त्या कार्यक्रमाला जरूर हजर राहा. त्यांना मी तत्वांप्रमाणे झाडं घेणार आहे. म्हणजे आपलं जे तत्व बिघडलंय ना, त्या तत्वाचं झाड तुम्ही एक लावू शकता. आपल्याजवळ भरपूर जागा आहे. खास झाडांच्या छंदासाठी जागा घेतली. आजूबाजूला आहे. आपण लावूयात रस्त्या-रस्त्यानी. तुमची नावं द्या तुम्ही ठेवलेली नावं. तर हे कार्यक्रम सुरू करायचे. बरेच माझे अजेंडे आहेत खूप सुंदर, सुंदर. तर हे जे काही आहे झाडाचं हे, तर ते म्हणतो मटेरिअलिस्टिक वर्ड आपण मागं टाकले म्हणजे आता आपण ऊर्जा बघायला लागलोय. पिरॅमिडची ऊर्जा काय, झाडाची काय, पर्वताची काय, इथे नेचरमध्ये काय जाऊन होतं हे सगळं बघितलं. तर या पॅराग्राफमध्ये ऑथरनी ते म्हटलंय. व्हॉट वी वॉन्ट इन्स्टेड ऑफ लाईफ. आता हे सगळं मटेरिअलिस्टिक वर्ड मागं टाकलंय. आपण काही पिरॅमिड म्हणजे पिरॅमिड बघत नाही, आपण झाड म्हणजे झाड बघत नाही. तर या सगळ्या वेव्हज आहेत हे पण तुम्हाला सांगून झालंय. ऑथर ते पण म्हणतोय की आता हे सगळं वेव्हज आहेत, स्थिर नाहीये. मटेरिअलिस्टिक वर्ड म्हणजे काही स्थिर नाही. मंगलदैन अशी दिसते, अशी नाही. मंगलदैनची एनर्जी आहे, मंगलदैनची ऊर्जा आहे, व्हायब्रेशन्स आहे, हे सगळं बघायला आपण लागलेलो आहोत. इन्स्टेड वी वॉन्ट, आता आपल्याला लाईफमध्ये नकोय, जीवन नकोय, सिक्युरिटी नकोय, काही नकोय म्हणतो. बघा, पैशाशी मागं आपण सोडून दिलंय. संडे रिलिजन म्हणजे धार्मिक जे काही करत होतो ते सोडून दिले. टॉयज, डिस्ट्रॅक्शन्स, खेळणे-बिळणे काय आहेत सगळी साधनं सोडून दिली. इन्स्टेड वी वॉन्ट लाईफ इज फिल्ड विथ मिस्ट्री. आपल्याला आता हवंय की लाईफ आपली मिस्टेरियस असावी, सुंदर, आश्चर्यकारक असावी. कोइन्सिडेन्सेस असावेत लाईफमध्ये, सडन इंट्युशन्स याव्यात आणि स्पेशल पाथवर आपल्याला न्यावं. इन दिस एक्झिस्टन्स टू ए पर्टिक्युलर पर्स्यूट ऑफ इन्फॉर्मेशन, आपल्याला चांगली इन्फॉर्मेशन मिळावी, आपल्याला एक्सपर्टाईज मिळावं याच्यात. दिस काइंड ऑफ लाईफ इज ए लाईक ए डिटेक्टिव्ह स्टोरी इन टू अवरसेल्स. आता आपलं आपल्याला डिटेक्शन करायचं, डिटेक्टिव्ह स्टोरी आपली. म्हणजेच मी सांगतेय ते बघा, खोदा, अनुभवा, ऑब्झर्वेशन करा, हे म्हणतोय तो ऑथर सुद्धा, की आता आपल्याला याच्यात रस झाला. अरे म्हणजे जीवनात काय चाललंय, काय अनुभव आलाय, आज काय झालं, संध्याकाळी काय झालं, लिहा. डिटेक्टिव्ह स्टोरी मध्ये रमा, हे आपल्याला आवडायला लागले. अँड द क्ल्यूज सून लीड अस. बघा काय महत्वाचं वाक्य आहे. मी वाचते. दिस काइंड ऑफ लाईफ इज लाईक ए डिटेक्टिव्ह स्टोरी इन टू अवर सेल्स. म्हणजे इनर जर्नी सुरू झालाय, अंतर्ज्ञान आपल्याला बघायचंय. अँड क्ल्यूज सून लीड, क्ल्यूज सून लीड अस फॉरवर्ड थ्रू वन इनसाइट आफ्टर अनदर. मग हे जे क्ल्यूज आपण आपल्या डिटेक्टिव्ह स्टोरी मध्ये बघतो, खणतो, उत्खनन करतो, ते आपल्याला पुढे घेऊन जातात. इनसाइट वन आफ्टर अनदर. बघा, तरच तुम्हाला पुढं हे नेणार आहे. आता ज्यांना ज्यांना स्वतःची पॅशन शोधायची आहे, त्यांना हे सगळं जमलं तर मी पुढचा कोर्स घेणार आहे. टॅप युअर पॅशन. 3-4 लोकांनी नावं नोंदवली, तो इंग्लिशमधनं मी घेणार आहे. पण मला हे दिसलं पाहिजे की तुम्ही हे करताय. आता वी डिस्कवर दॅट ए रिअल एक्सपिरियन्स ऑफ द डिव्हाइन विदिन अस अवेट्स. बघा, आपल्याला माहिती आहे की आपल्या आतमध्ये जे डिव्हाइन आहे ते आपली वाट बघतंय. And if we can find this connection, our lives are infused
विथ इव्हन मोर क्लॅरिटी अँड इंट्युशन. जर आपल्याला हे डिवाइन कनेक्शन कळलं, इफ वी कनेक्ट टू दिस, देन वी फाइंड आवर लाईव्ह इन्फ्युज्ड. संगम होणार आहे आपल्या जीवनाचा खूप मोठ्या क्लॅरिटीशी, इवन विथ मोर क्लॅरिटी आणि इंट्युशन. म्हणजे जीवनात मोर क्लॅरिटी येणार आहे, इंट्युशन. मी काय सांगते, मी सारखी हेच सांगते. वी बिगिन टू कॅच विजन्स ऑफ आवर डेस्टिनी. बघा, पॅशन ज्यांना शोधायची, इनर पॅशन, त्यांनी हे करणं गरजेचंच आहे. वी बिगिन टू कॅच विजन्स ऑफ आवर डेस्टिनी. आपली डेस्टिनी काय आहे, भाग्य कुठे आहे, कुठं आपल्याला जाऊ शकतो आपण, ह्याचे विजन्स येणार आहेत. हे केल्याने ऑफ सम मिशन. मिशन लाईफ मिनिंगफुल केव्हा होतं, जेव्हा जीवनाला मिशन येतं एखादं. जीवनाचा अर्थ काय असतो, रोज खाणं पिणं शांती ध्यान करणं, हा नाहीये जीवनाचं मिशन. दुसऱ्यांची सेवा करणं म्हणजे मिशन. जीवनाला मोठा पर्पज पाहिजे, काही ना काहीतरी दुसऱ्यांसाठी रोज काम केलं पाहिजे. आज मी का आलीये, रोज काहीतरी काम केलं पाहिजे, म्हणून आजचं सेशन ऍक्च्युली घ्यायचं नव्हतं मला. पण एकच विचार केला, नाही बाबा रोज काहीतरी होऊ देत, कर्म होऊ देत दुसऱ्यांसाठी, म्हणून मी आज आली. आता हे म्हटलंय, mission that we can accomplish provided we work through our distracting habits. आपल्याला बरेच प्रापंचिक असतात अडचणी, वेळ मिळत नाही, मनासारख्या गोष्टी होत नाहीत, या सगळ्या आपल्या डिस्ट्रॅक्शन्स आहेत, याच्यावर आपल्याला काम केलं पाहिजे. हे पहा, आपलं इंटेन्शन असेल ना, आपोआप आपल्याला ते होत. आपलं इंटेन्शन सेवेचं असेल तर आपल्याला आपोआप वेळ मिळणार आहे. इंटेन्शन खूप महत्वाचं आहे. तर ह्याच्यावर वर्क केलं पाहिजे ना, आपले प्रॉब्लेम आपण आधी सॉल्व्ह केले पाहिजे. ट्रीट अदर्स. एका मॅडमना मी 2 मॅडमना फोन केलेले पंचतत्वासाठी, की काय अडचणी आहेत गुरुजींशी डिस्कस करा. तर त्या मॅडम मला म्हटल्या की आता सुटलेत माझ्या अडचणी आणि मी करायला पण लागलीये, मी घेतलेत पण पेशंट. मग अजून एक घ्या म्हटलं, ओमकार साधनेवर आलंय ते घ्या, कारण त्याला कोणी रिस्पॉन्स दिलेला नाहीये. तर त्या मॅडमना मी म्हटलं, संत्या मॅडमना खूप प्रॉब्लेम आले चिकित्सा देताना. मी म्हटलं हे आपलं लर्निंग आहे. दुसऱ्यांची सेवा करताना आपल्याला आजार येतोय, दुसऱ्यांची सेवा करताना आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम येतोय, हे आपलं लर्निंग आहे. की ही सुद्धा फेज आपल्याला दूर करायची आहे. काय येते गुरुजींबरोबर डिस्कस करू आपले प्रॉब्लेम. पण म्हणून आपण काम करायचं नाही हे बरोबर नाहीये. आपण ट्राय अँड ट्राय केलं पाहिजे. यातनं आपलं लर्निंग आहे, आपलं पुढे जाणं आहे. हे केव्हा होणार आहे? त्या मॅडमची तयारी होतीच. त्यांना बरेच प्रॉब्लेम आले तरी तयारच आहेत. त्या करता येतही. पण थोड्या फेज नंतर तो प्रॉब्लेम गेला. पण तरी म्हटलं गुरुजींबरोबर डिस्कस करू का होतंय. तर याच्यातून आपलं लर्निंग असतं. प्रत्येक गोष्टीतनं हँड इन हँड टुगेदर असतो. जो देतो तो पुढे जातो. ज्याला दिली जाते ती पुढं जाते. म्हणजे आता ह्याच्यात त्यांनी म्हटलंय त्या व्हिडिओमध्ये, इतकं सुंदर त्यांनी लिहिलेलं आहे ना, त्यांना पण बोलवणार आहे बरं का मी आपल्या सेशनला. त्यांनी असं लिहिलंय, तुम्ही दुसऱ्यांचं एक काम दुसऱ्यांसाठी काय केलं, देणगीवर लिहिलंय त्यांनी, पण ते कामावर काही करा, देणगीच पाहिजे असं काही नाहीये. ते म्हणतात सगळं तुमचं पास स्लिप तुम्ही न्यूट्रल करून टाकता म्हणे देणगी दिली तर. पण मी म्हणते दुसऱ्यांसाठी तुम्ही काही करा, हे सगळं पुसलं जातं. त्यांचं म्हणणं आहे ते खूप लोकांना फायदा होतो. तुमच्या एकट्याला नाही होत, सगळ्यांना होतो आजूबाजूला घराच्या. छान वाक्य आहे ती, त्याचे सारांश वाक्य म्हणून काढायला लावलेत आणि लिहिलेले नाही आहेत लोकांनी. उगाच काही पण लिहिलंय. स्वतःला काय लर्निंग घ्यायचे ते 2-3च व्यक्तींनी लिहिले. अजून नीट वाचलं नाहीये मी. पण त्याच्यात तुम्ही अजून अपग्रेड करा. कारण ते खूप चेंज होणार आहे लाईफमध्ये तुम्हाला. महत्वाचे व्हिडिओ दिलेले आहेत. In fact, with the 10th insight, this perspective expands even more to include the full scope of history, full scope of the history and culture. बघा, at some level, all of us know that we come from another heavenly place into this earthly dimension.
टू पार्टिसिपेट इन वन अँड ओव्हरऑल गोल. मला हेच म्हणायचे, ऑथरनी हेच म्हटलंय बघा. सिंक्रोसिटी बघा, मी जरी वाचलं तरी मला काय माहिती आता हा पॅराग्राफ आहे. इथे ऑथर म्हणतो आपण डिव्हाइन हेवनली दैवी प्लेस मधून इथे आलोय. कशासाठी आलोय? या डायमेन्शनवर, वरच्या डायमेन्शनवर, टू पार्टिसिपेट इन ओव्हरऑल गोल. एका गोलसाठी आपण आलेलो आहे, एकाच गोलसाठी. टू स्लोली जनरेशन बाय जनरेशन क्रिएट ए कम्प्लिटली स्पिरिच्युअल कल्चर ऑन दिस प्लॅनेट. किती सुंदर ऑथरनी म्हटलंय बघा. ऑथर म्हणतो आपण जन्म घेतलेला आहे स्पिरिच्युअल प्लॅनेट करण्यासाठी. और चालली आता कुठे जायची जाऊ देत, ते सोडून द्या सगळं. आपल्याला हे सत्ययुग आणायचं काम आहे आणि हाच पर्पज आहे की हेवन क्रिएट करायचा इथे. किती सुंदर हेतू आहे बघा. कल्चर ऑन दिस प्लॅनेट, स्पिरिच्युअल, कम्प्लिटली स्पिरिच्युअल कल्चर ऑन दिस प्लॅनेट. आणि कोण करणार आहे हा? फक्त आपण आपलं स्पिरिच्युअलिटी वाढवून नाही होणार आहे, आपल्याला दुसऱ्यांना सुद्धा स्पिरिच्युअल बनवायचंय, तर हे वाढणार. आणि एवढ्या दैविक डिवाइन कामगिरीमध्ये आपण काय करतोय प्रत्येकाने विचारा. दुसऱ्यांना वाढण्यासाठी आपण काय हात देतोय. येट इवन ॲज वी ग्रास्प दिस इनव्हायोगरेटिंग इन्साइट. बघा, म्हणजे प्रेरणा देणारा हा इन्साइट आहे. न्यू वन द 11th इज अरायव्हिंग. म्हणजे हे पुस्तक 11वं जे प्रेरणा देणारा आहे. आवर थॉट्स अँड ॲटिट्यूड्स काउंट इन मेकिंग आवर ड्रीम्स कम ट्रू. मी अंडरलाईन नाही केलं पण करा, कारण मी काही सगळं वाचत नाही पटापटा. तुम्हाला सांगते मी, वेळ माझ्याकडे तेवढा नाहीये. तर आवर थॉट्स, लिहा पुढचं वाक्य. आवर थॉट्स अँड ॲटिट्यूड्स, मी हे नेहमीच सांगते, विचार आणि ॲटिट्यूड काउंट इन मेकिंग आवर ड्रीम्स कम ट्रू. आपले विचार आणि आपला ॲटिट्यूड कसं आहे हेच आपले स्वप्न साकार करतात. आता बऱ्याच जणांचे स्वप्न साकार होत नाही कारण तुमचा ॲटिट्यूड नाही आहे तसं, तुमचे विचार तसे नाहीत. हे तर खूप वेळा सांगितलं. पहिल्यांदा आपणच रिस्ट्रिक्शन घालतो, अवघड आहे, असं आहे, तसं आहे, प्रॉब्लेम तो आहे. त्यामुळे आपला ॲटिट्यूड अजून तिथे बदलल्याशिवाय आपल्याला ड्रीम्स ट्रू होणार नाही. In fact, I believe we are on the verge of understanding finally the way our mental intentions, our prayers, even our secret opinions and assumptions influences not only our success in life, but the success of others as well. लिहा, खूप महत्वाचं वाक्य आहे. तुम्ही विचार आणि ॲटिट्यूड हे आपले स्वप्न साकार करतात. लिहिलं ना? विचार आणि आपला ॲटिट्यूड हे आपले स्वप्न साकार करतात. आय बिलीव्ह वी आर ऑन द वर्ज ऑफ अंडरस्टँडिंग. आताशी आपल्याला कळतंय फायनली द वे ऑफ आवर मेंटल इंटेन्शन्स. लिहून घ्या. आपले मेंटल म्हणजे मानसिक इंटेन्शन्स, मानसिक हेतू. आपले मानसिक हेतू म्हणजे इंटेन्शन्स, संकल्प, हेतू. आवर प्रेयर्स, आपले प्रार्थना. इवन आवर सिक्रेट ओपिनियन्स. लिहा, आपले सिक्रेट ओपिनियन्स, आपल्या मनातल्या ओपिनियन्स म्हणजे काय बघा. आता मला मराठी थोडं, ओपिनियन्स विचार किंवा मत, आपले आतले मनातले विचार, आवर सिक्रेट ओपिनियन्स अँड अजम्पशन्स. आपण काय अश्युम करून टाकतो ना, गृहिते, गृहितक, अजम्पशन्स, आपण जे अश्युम करून चालतो. इन्फ्लुएन्सेस, हे आपल्या स्वप्नांवर, आपल्या जीवनातल्या यशावर इन्फ्लुएन्स करतात. तसेच दुसऱ्यांच्याही, नॉट आपल्या फक्त नाही तर दुसऱ्यांच्या, कारण आपली ग्रोथ आपण करत नाही म्हणजे बाकीच्यांची ग्रोथ करत नाही. तर त्या व्हिडिओमध्ये 1 नंबरचा व्हिडिओ जो आहे ना, तो खूप वाचा. मी आता नावं घेऊ शकत नाही, रेकॉर्डिंग आहे म्हणून. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की आता हाच वाक्य घेऊ की आपल्या जीवनावर फरक नाही पडत तर इतरांच्या. म्हणजे आपले विचार, आपली मतं, आपले सिक्रेट ओपिनियन्स, आपले मेंटल इंटेन्शन्स हे फक्त आपल्या जीवनाचा विकास, सक्सेस यावर इन्फ्लुएन्स पडतात असे नाही तर दुसऱ्यांच्या. म्हणजे मला म्हणायचं घरातल्या नाही, घरातले तर होणारच की हो, नवरा बायको रिलेशन्स वगैरे सगळ्यांवर होणारच. पण त्या व्हिडिओत असं सांगितलंय की एक आपण हे केलं आपल्यासाठी तर सगळ्या जगाला फरक पडणार आहे. आपल्या ग्रुपला पहिल्यांदा फरक पडणार आहे, ग्रुप कनेक्शन्स.
सागर आहे ना, आपण सागरात आहोत ना, आणि सागरातला एक एक बुंद आहे ना आपण, मग सागरातल्या तरंग थड 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 करत सगळ्या सागरातनं नाही का वाहत, तसंच आहे हे सगळं. एक आपण सागर जर समजला तर सगळं समजणार आहे. मग थड 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 सगळ्या माणसांना आपण उत्क्रांती करतो. आणि त्या वेळी ते उदाहरण दिले बघा, की काय ह्याच काशीचं, त्या एका माणसाचं केवढी प्रॉपर्टी होती, किती झाली, म्हणजे एका ह्यानी सगळं डिपेंडन्सी कशी, सगळी इकॉनॉमी ग्रो होती ना आपल्या देशाची सुद्धा. तसंच आहे ते, म्हणजे आपलं हे कर्म आपण आपल्यासाठी बदलवणं, आपल्या जीवनात बदल घडवणं, हे सगळं. आणि असं करत तर पृथ्वी असेन होणार आहे, असं करत तर आपण महामानव होणार आहे. आपण तर या उत्क्रांतीत भाग ऍक्टिव्हली घेतलाच पाहिजे ना. किती महान उद्देश आहेत हे. ते इथेही ऑथरनी तेच म्हटलंय, सक्सेस ऑफ ऑदर्स ॲज वेल. बेस्ड ऑन माय ओन एक्सपिरियन्स अँड ऑन व्हॉट इज हॅपनिंग अराउंड अस, दिस बुक इज ऑफर्ड ॲज अन इलुस्ट्रेशन ऑफ दिस नेक्स्ट स्टेप इन अवेअरनेस. या सगळ्या धर्तीवर हे पुस्तक म्हणजे पुढच्या पातळीवरचं, पुढच्या स्टेप मधलं अवेअरनेसच्या हे इलुस्ट्रेशन करणार आहे. म्हणजे अजून अवेअरनेस याच्या पलीकडे कसा, कारण हा तर अवेअरनेस मागेही दिलेला आहे, या सगळ्याच्या पुढचं अवेअरनेसची अजून एक स्टेप गाठणार आहे पुस्तक आहे. इट इज माय बिलीफ दॅट दिस इन्साइट इज ऑलरेडी इमर्जिंग, बट आउट देअर स्विरलिंग अमंग थाउजंड्स ऑफ लेट नाईट स्पिरिच्युअल डिस्कशन. म्हणजे त्याला म्हणायचे, हे जे स्पिरिच्युअल लेट लाईट डिस्कशन चालतात ना, लोक खूप स्पिरिच्युअल एकमेकांशी संवाद साधतात, तर याच्यामध्ये हा जो काही अवेअरनेस आहे तो इमर्ज होत चाललेला आहे. अँड हिडन जस्ट बिलो द हेट्रेड अँड फिअर दॅट स्टील मार्क अवर एरिया. बघा, आपल्याला जर तिरस्कार आहे, जेलसी आहे, आपल्याला भीती वाटतेय, तिथे आहेच आहे, थोडेसे अजून या भीतीच्या पातळीला आहे, तिरस्कार ज्वेलसीच्या पातळीला आहेच. ॲज बिफोर अवर ओनली रिस्पॉन्सिबिलिटी इज टू लिव्ह अप टू व्हॉट वी नो अँड देन टू रीच आउट अँड स्प्रेड द वर्ड. बघा, आपण शिकायचे, आपल्याला काय माहिती आहे हे लिव्ह करायचे, अवलंबन करायचे, आणि मग स्प्रेड आउट द वर्ड, वर्डलाही द्यायचं. आता याच्यात 11 प्रकरणं आहेत, ही 11 आपण एक बाय एक घ्यायचं, किंवा काही दोन तीन काही घेण्यासारखी नाही. मी फार असे खुणा केल्यात बघा, मी माझी स्टाईल अशी आहे, मला जे सांगायचे ते मी खुणा करते पेननी, त्यामुळे तेवढंच मी वाचणार आहे. तर चला, आता आपण ध्यान करायचं आहे. कोणाला काही क्वेश्चन आन्सर्स असतील तर विचारून घ्या, मग ध्यानानंतर ज्यांना कंटिन्यू करायचं ते कंटिन्यू करू शकतात. कोणाला शंका असेल हात वर करा. काही बोलायचे, ऍड करायचे, तुमची काही वाक्य अनुभव सांगायचे या रिलेटेड, हात वर करा कोणाला काही बोलायचं असेल ते. का कोणाला काहीच नाहीये, कोणाला काही सांगायचंय? ठीक आहे, चला ध्यान करू आपण.